महाराष्ट्र एटीएसनं राज्यभरात जवळपास 150 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी करत 250 तरुणांना ताब्यात घेतलंय। याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पाकिस्तानचा गँगस्टर शहजाद भाटी याच्या संदर्भानं फार कौतुकाच्या भूमिका घेणं किंवा त्याच्या बाजूने भूमिका घेणं जे राष्ट्रविरोधी आहेत। आपल्याला समजून घ्यावं लागेल, शहजाद भाटी हा पाकिस्तानचा एक गँगस्टर आहे ज्याला ISI मदत करतं आणि भारत विरोधी कारवायांमध्ये त्याचा सहभाग राहिलेला आहे। भारतामधून अशा तरुणांची एक फळी उभा करायचा प्रयत्न त्याच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवला जातो, जे भारताच्या विरोधामध्ये गरळ ओकतील। तो स्वतः सातत्यानं भारताच्या विरोधामध्ये गरळ ओकत राहतो आणि जे तरुण माथी भडकवण्याचं काम जे तो ते करत असतो आणि अनेक तरुणांना आकर्षित करायसाठी आक्रमक बोलणं, मुस्लिम धर्माची आड घेणं आणि त्याच्या आडून अनेकांना प्रभावित करून त्यांना आकर्षित करणं, त्यांना या देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी करून घेणं, अशा पद्धतीच्या टास्कसाठी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात तो सातत्यानं व्हिडिओज जे ते व्हिडिओज टाकत असतो। यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती त्याचे जे अकाउंट्स आहेत या अकाउंट्सला लाईक फॉलो करणारे जे तरुण आहेत त्यांच्यावरती गेले काही दिवस एटीएसनं लक्ष ठेवलेलं होतं। ते नेमके त्याच्या या व्हिडिओच्या संदर्भामध्ये काय काय बोलतायत, कुठल्या कुठल्या साईट्सवरती बोलतायत, स्नॅपचॅटवरती बोलतायत का किंवा इतर आणखी चॅटिंग ॲप्स जे आहेत त्याच्यावरती बोलतायत का, या सगळ्या संदर्भामध्ये एटीएस आणि NIA यांच्याकडून सातत्यानं सर्व्हिलन्स जो आहे तो ठेवला जात होता। त्यानंतर ही छापेमारी जी आहे ती सातत्यानं करण्यात येते। ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे, ज्या 250 पेक्षा जास्त तरुणांकडे चौकशी सुरू आहे, त्यांचे मोबाईल फोन्स किंवा जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते सुद्धा एटीएसनं जप्त केलेत आणि त्याची सगळ्याची तपासणी जी आहे ती सुरू आहे। भाटी हा प्रामुख्यानं ही जी मुलं आहेत यांना रॅडिकलाइज करायचा प्रयत्न करायचा, कट्टरवादाकडे न्यायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून त्यांनी पुन्हा भारताच्या विरोधामध्ये काम केलं पाहिजे। यासाठी तो गेले कित्येक दिवस काम करत होता आणि ISI जी पाकिस्तानची एजन्सी आहे ती त्याला या सगळ्यासाठी फंड्स किंवा मदत जी आहे ती पुरवत असल्याची माहिती यापूर्वीच एजन्सीच्या समोर आलेली होती। आपण बघू शकतो या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या बघितल्यानंतर किती तातडीनं हा शहजाद भाटी जो आहे याचा समाज माध्यमांवरचा हा व्हिडिओ जो आहे त्याच्या स्वतःच्या इंस्टाग्राम पोस्टवरती त्याने हे सगळं सांगितलंय की भारतामध्ये एजन्सीज माझ्याशी संबंधित असलेल्या किंवा माझ्या नावाने चांगल्या भूमिका ठेवणाऱ्या तरुणांना अटक करतायत असं सांगतायत। मी सतत चांगलंच बोलत राहतो, मी कुणाच्याही विरोधात बोलत नाही, अशा स्वरूपाची सहानुभूतीची भाषा जी आहे ती त्याच्याकडून केली जाते, ज्या मुलांच्या विरोधामध्ये एटीएसने ही कारवाई केली आहे। मैं अपने बंदियां नूं कदी भी मैं अपने बंदियां दा जेडे इंडिया दे विच ने उन्हां दा कदी साथ नहीं छोड़िया। लॉरेंस बिश्नोई दे नाल मैं तलक सिर्फ 2 वजह तो खत्म कीता सी। एक सिद्धू मूसेवाले दी वजह तो खत्म कीता सी, दूसरी मेरी वजह सी कि लॉरेंस बिश्नोई अपने बंदियां कोलों काम करवा के अपने बंदे इस्तेमाल करके अपने यार बेली इस्तेमाल करके छोड़ दिंदा सी, उन्हां दे नाल खड़ा नहीं हुंदा सी, उन्हां नूं बाहर नहीं भेजदा सी, रोडां दे ऊपर छोड़ दिंदा सी। या सगळ्या व्हिडिओमधून जी बातमी समोर येते ती म्हणजे लॉरेन्स बिश्नोई याच्यावरती भारतीय सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या अतिरिक्त विश्वास टाकून त्याला मुस्लिमांच्या विरोधात वापरत असल्याचा आरोप शहजाद भाटी करतोय। मी माझ्या या साथीदारांना कधीच सोडत नाही, मात्र लॉरेन्स बिश्नोई त्याच्या साथीदारांकडून कामं करून घेतो आणि त्यांना वाऱ्यावरती सोडून देतो। अशा स्वरूपाचा भाटी आणि बिश्नोई गँगचा हा जो संघर्ष आहे तो सुद्धा याच्यामध्ये कारणीभूत आहे। अनेक गोष्टी या पडद्यामागे घडत असतात, सातत्याने हे आरोप केले जातात। लॉरेन्स बिश्नोईला भारतीय तपास यंत्रणा ज्या आहेत, सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या मदत करतात कारागृहात आणि मुस्लिमांच्या विरोधात त्याला कारवाया करायला लावतात। हे सातत्यानं शाहिद भाटी हा त्याच्या समाज माध्यमांवरून त्याच्या हँडल्सवरून पसरवत असतो आणि त्याच संदर्भामधला हा व्हिडिओ, असे असंख्य व्हिडिओ आहेत ज्याच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही गेलात तर त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या बाजूने कशा बोलल्या जातात या संदर्भात मुस्लिम तरुण जे आहेत त्यांची माथी भडकवण्यासाठी या अशा पद्धतीचे नरेटिव्ह जो आहे ते हा शहजाद भाटी सातत्यानं पसरवत असतो। पंजाबी ही त्याची बोलीभाषा आहे, पंजाब प्रांतामधून तो येत असल्यामुळे तो सातत्यानं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भारताविरोधी कशा पेरता येतील याचा विचार करत असतो आणि त्यातूनच ही सगळी कारवाई जी आहे ती एटीएसनं केलेली दिसून येते। जे भारतातले तरुण हे भाटी याच्या संपर्कात आहेत किंवा तो जे सांगतो त्या पद्धतीनं रॅडिकलायझेशनच्या भूमिका घेत आहेत यांचा शोध खरं एटीएसकडून सुरू होता आणि त्या संदर्भातली ही छापेमारी जी आहे ती करण्यात आलेली होती, ज्यात 250 जणांची चौकशी एटीएसकडून सुरू आहे, महाराष्ट्र एटीएसकडून सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटेसह वैभव सोनोने, न्यूज 18 मराठी, पुणे।